बघा, फर्स्ट एक ग्रुप जो आहे तो आपला कशाने बनलेला आहे? ह, ली, ना, की, रब, से, फरियाद, है की नाही? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम आणि फ्रान्सियम असे एलिमेंट्स घेतले होते आपण. सेकंड ए ग्रुपमध्ये आपण ट्रिक समजून घेतली होती. बेटी, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी, है की नाही? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम अशा प्रकारे हे एलिमेंट्स होते. त्यानंतर आपण इथे हे थर्ड कॉलम असते डी ब्लॉक एलिमेंटमध्ये. फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9, 10, 11, 12 असे 10 कॉलम जे असतात हे आपले कोणाचे असतात? डी ब्लॉक एलिमेंट्स असतात. 3 पासून तर 12 पर्यंत. फ्रॉम 3 to 12 the column belonging to the D block elements, whereas the column from 13, 14, 15, 16, 17 and 18, because P has capacity of 6, that's why it has 6 column. D has capacity of 10, that's why it has 10 column. S has capacity of 2, that's why it has 2 columns. And F has capacity of 14, that's why it has 14 columns. ठीक आहे. आता बघा, हे जे आता पी ब्लॉक एलिमेंट आहे यांची ट्रिक समजून घेऊ आपण. तर बैंगन, आलू, गाजर, इन, थैली, आहे की नाही? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम. त्याच्यानंतर कार्बन, कार से गए, कार से गए संत प्रभू, आहे की नाही? कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लीड. त्यानंतर नेक्स्ट सांगितली होती 15 ग्रुपची ट्रिक्स. नाना पाटेकर असरानी सब भाई, नाना पाटेकर असरानी सब भाई. त्याच्यानंतर 16 ग्रुपची ट्रिक समजावून सांगितली होती. ओ, स, से, टे, ओ अशा प्रकारे. त्यानंतर 17 ग्रुपची आपण ट्रिक समजावून सांगितली होती. फेकल बर आई आता, फेकलं बरं आई आता. आणि फायनली आपल्याला जे इनर्ट गॅस असते त्यांची इन्फॉर्मेशन सर्वात महत्वाची असते. हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. तर हे झाले तुमचे इनर्ट गॅसेस. तर अशा प्रकारे हे तुम्हाला एस ब्लॉक आणि पी ब्लॉक तर माहितीच असलं पाहिजे, बरोबर आहे. आता एस ब्लॉक आणि पी ब्लॉक माहिती झाल्यानंतर नेक्स्ट आपण कोणत्या ब्लॉकवर जाणार आहोत? डी ब्लॉक एलिमेंट्सवर जाणार आहोत. तर आपले हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबलमध्ये, तर नॅचरली यांची सुद्धा ट्रिक्स तुमच्या लक्षात असली पाहिजे की डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये बघा लक्षात ठेवायचं. यांच्या ट्रिक्समध्ये तुम्ही पहिली जी सिरीज आहे 3D सिरीज म्हणतो आपण याला, ही 4th पिरियड पासून स्टार्ट होते. हे लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे आपल्यासाठी. हा फर्स्ट पिरियड असतो. हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज पिरियड्स. सेकंड पिरियड्स, third periods is the short period. Second and third period contain 8 elements, whereas fourth period is the long period. In fourth period the D block elements are included. आता डी ब्लॉकची 3D सिरीज म्हणजे फोर्थ पिरियड मध्ये पहिली जी सिरीज आहे डी ची तिला 3D सिरीज म्हणतात. बघा आता त्यांची ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. स्क, टी, व, कर, मन, फे, को, नी, कु, झन. स्कटिव कर्मन फेकोनी कुजन. लक्षात ठेवायचं आहे, स्कटिव कर्मन फेकोनी कुजन. आता जी दुसरी सिरीज आहे 4D सिरीज म्हणतो आपण त्याला, तर ती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यार, जरा, ना बेवफा, मोहब्बत, तुझसे, रूठ रही पड़े, तुझसे, रूठ रही पड़े, अगर खुदा, अगर खुदा. यार जरा, ना बेवफा, मोहब्बत, तुझसे, रूठ रही पड़े, अगर खुदा. असं 4D सिरीज आहे. त्यानंतर नेक्स्ट जी सिरीज आहे आपली ती आहे आता 5D सिरीज. त्याचीही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे एलिमेंट्स काढण्यासाठी. त्यासाठी आपण सुरुवातीचा एलिमेंट लक्षात ठेवायचा आहे. ला, हप्ता, वसूल रे,
ला हफ्ता वसूल रे उस इरफान पठान और हॉग, उस इरफान पठान और हॉग. क्रिकेट प्लेयर घेतले आपण याच्यातनी हे लक्षात ठेवण्यासाठी. ला हफ्ता वसूल रे उस इरफान पठान और हॉग. ठीक आहे. त्याच्यानंतर जी लास्ट सिरीज आहे 6D सिरीज आहे की नाही, यांच्यामध्ये 4 सिरीज आहे. पहिली होती 3D सिरीज, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणतो आपण, 4D सिरीज सेकंड ट्रान्झिशन सिरीज, 5D सिरीज जी थर्ड ट्रान्झिशन सिरीज आहे, आणि 6D सिरीज जी फोर्थ ट्रान्झिशन सिरीज आहे. बघा आता हे फोर्थ ट्रान्झिशन सिरीजची सुद्धा ट्रिक्स आपल्याला लक्षात असली पाहिजे. या 4 ट्रान्झिशन सिरीज मध्ये एक रफ दबंग सॉन्ग भी, एक रफ दबंग सॉन्ग भी लक्षात ठेवायचं आहे. एक रब दबंग सॉन्ग भी हस मत 10 रंग से, सॉन्ग भी हस मत 10 रंग सेन. बघा लक्षात ठेवायचं आहे 10 रंग सेन. अशा प्रकारे म्हणजे हे 3D सिरीज आपली 6D सिरीज कंप्लीट झाली. एक रब दबंग सॉन्ग भी हसमत 10 रंग सेन. आता ह्या सिरीज कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला या ब्लॉक एलिमेंट सुद्धा आहे. आता हे या ब्लॉक एलिमेंट सुद्धा आपल्याला काय करता आले पाहिजे, माहिती झाली पाहिजे की एक्झॅक्टली आपण या ब्लॉक एलिमेंट्स. तर आता हे जे या ब्लॉक एलिमेंट आहे हे ऍक्च्युली या थर्ड कॉलम मध्ये आहे लॅन्थेनाइट सोबत, आणि 6th पिरियड मध्ये आहे, पिरियड नंबर 6 आणि 7th पिरियड. हे जे 2 पिरियड आहे यांच्यामध्ये हे 14 एलिमेंट्स या ऍक्टेनाइट सोबत आणि लॅन्थेनाइट सोबत प्लेस केलेले आहे. त्याच्यामुळे ऍक्च्युली आपण जो हे लॅन्थेनाइट सिरीजचा एलिमेंट्स दाखवतो आणि ऍक्टेनाइट सिरीज दाखवतो, याला आपण 4F सिरीज म्हणतो किंवा 5F सिरीज म्हणतो, कारण लास्ट इलेक्ट्रॉन्स यांचा 4F आणि 5F ऑर्बिटल मध्ये एंटर होणार आहे. त्याच्यामुळे 4F आणि 5F सिरीज एलिमेंट्स आपण पाहणार आहोत. तर यांची सुद्धा ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे या ब्लॉक एलिमेंटची. तर लक्षात ठेवा, तर ला से पर नड पम सम इयू गड तब डी हो यर गड तब डी हो इरतम यबलू, इरतम यबलू. या प्रकारे आपल्याला हे ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहे. ला से परनड पम सम इयू गड तब डी हो इरतम यबलू, या प्रकारे याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ही जी ऍक्टेनाइट सिरीज आहे त्यांची सुद्धा आपल्याला ट्रिक्स अशाच प्रकारे लक्षात ठेवायची आहे. बघा, एक था पागल उसने नागपूर पुना अमरावती सिनेमा बिस्किट कॉफी, सिनेमा बिस्किट कॉफी इस फिल्म मध्ये नंबर लावला, इस फिल्म मध्ये नंबर लावला. अशा प्रकारे हे 14 एलिमेंट्स लक्षात ठेवायचे आहे. एक था पागल उसने नागपूर पुना अमरावती सिनेमा बिस्किट कॉफी इस फिल्म मध्ये नंबर लावला. हे तर झाले आता एलिमेंटची ओळख. आता हे एलिमेंटची ओळख झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की फर्स्ट 2 कॉलम एस ब्लॉकशी संबंधित आहे, कॉलम फॉर्म 3 to 12 डी ब्लॉकशी संबंधित आहे, आणि कॉलम फॉर्म 13 to 18 आर बिलॉंगिंग टू द पी ब्लॉक एलिमेंट्स. हे कोणाशी संबंधित असतात, पी ब्लॉकशी संबंधित आहे, म्हणून आपण यांना पी ब्लॉक एलिमेंट म्हणतो. लास्ट इलेक्ट्रॉन्स आर एंटर इन टू द पी ऑर्बिटल्स. आणि हे जे 4F आणि 5F सिरीज आहे दे आर कॉल्ड ॲज एफ ब्लॉक एलिमेंट्स. दे आर बिलॉंगिंग टू द कॉलम नंबर थर्ड कॉलम मध्ये आहे हे, अँड 6th and 7th पिरियड मध्ये आहे. बट दे आर प्लेस सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल टू डू नॉट डिस्टर्ब द पिरियडिक लॉ. मॉडर्न पिरियडिक लॉ डिस्टर्ब न होण्यासाठी आपण ह्या 2 सिरीजला पिरियडिक टेबलच्या बॉटम मध्ये प्लेस केलेला आहे. आता सर्वात महत्वाचं असते की आपण या एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आपण हे जे 4 ब्लॉक पाडले तर हे ब्लॉक कशाच्या बेसिसवर आपण केलेले आहे, ऑन द बेसिस ऑफ देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. त्यांच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवर या एलिमेंटला त्या कॉलम मध्ये आपण मांडलेलं आहे. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऍक्च्युअली कशावर डिपेंड असते,
ॲटॉमिक नंबर. मग आता या सर्वच एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर सुद्धा पाठ असले पाहिजे आपल्याला, आहे की नाही? तर त्यासाठी मी मॅजिक नंबर सांगतो तुम्हाला. मॅजिक नंबर म्हणजे या टेबलहूनच तयार झालेले आहे, ते काही असे पाठ करून ठेवायचे नाही आहे. बघा, जसं मी हिलियम घेतला 2, ॲटॉमिक नंबर किती आहे हिलियमचा? 2 आहे. आता हिलियम आणि जो दुसरा एलिमेंट येते तुमचा, तर यांच्यामधला गॅप पहा तुम्ही कितीचा आहे. हे हिलियम आणि दुसरा जो निऑन आहे यांच्या मधात 8 एलिमेंट येते, म्हणजे यांच्यामधला गॅप आहे 8चा. 2 + 8 म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर होईल आता 10 निऑनचा. पुन्हा हा जो 8 आहे, पुन्हा इथे पहा जो थर्ड कॉलम येते 2 आणि थर्ड मधल्या कॉलम मध्ये किती एलिमेंटचा डिफरन्स आहे? 8चा. त्याच्यामुळे 10 + 8 किती होतील आता? 18. म्हणून यांचा 18 ॲटॉमिक नंबर आहे ऑर्गॉनचा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता जा थर्ड आणि फोर्थ कॉलम मधला डिफरन्स पहा कितीचा आहे. मधात 10 एलिमेंट्स वाढले म्हणजे 18चा डिफरन्स येतो आणि 18चा डिफरन्स आला 18 2s are 36. त्याच्यामुळे क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 36. वापस तुम्ही जेव्हा फोर्थ कॉलम आणि फिफ्थ कॉलम पर्यंत येचाल तेव्हा तुमचा ॲटॉमिक नंबर पुन्हा कितीने वाढणार आहे? 18 ने वाढणार आहे की नाही? आणि 18 न जर वाढला तर नॅचरली किती होणार आहे आता? हे 54. किती होणार आहे? 54. आता बघा, याच्यानंतर हा जो फिफ्थ आणि सिक्स्थ पिरियड आहे, फिफ्थ आणि सिक्स्थ पिरियड मधले जे एलिमेंट आहे यांच्यामधल्या ॲटॉमिक नंबर मधला फरक पहा. मंदात 14 एलिमेंट्स येतात लॅन्थेनाइटचे. ऑलरेडी 18 होतेच आपला, आणि 18 + 14 जर केले आपण तर किती होते? 32 होतात. अँड दॅट्स वाय द डिफरन्स बिकम 32. त्याच्यामुळे याचा डिफरन्स येईल 86. वापस याच्याही नंतर येणारा जो एलिमेंट असेल आपला शेवटचा, जो OG घेतो आपण, तर यांचा डिफरन्सही किती येणार आहे? 32चा येणार आहे. पण यांचे आपण रिसेंटली स्टडी केले नाही आहे, त्याच्यामुळे आपण यांचे फक्त सिम्बॉलिक हे लिहू, NH FL, त्याच्यानंतर MC, त्याच्यानंतर YL YV, MC नंतर LV आहे, सॉरी LV, आणि त्याच्यानंतर TS. हे एलिमेंट अजून रिसेंटली स्टडी चालू आहे यांचा. तर ह्यांचा मधला डिफरन्स कितीचा येईल? 32चा. तर दीज आर कॉल्ड ॲज मॅजिक नंबर. काय म्हणतात? मॅजिक नंबर म्हणतात. बिकॉज इफ वी नो द फर्स्ट एलिमेंट्स ॲटॉमिक नंबर, यू कॅन इझिली नो द ॲटॉमिक नंबर ऑफ अदर एलिमेंट्स. जस्ट लाईक हिअर, तुम्ही जर आता इथे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटिन आणि TS यांचा ॲटॉमिक नंबर जर पाहिला तर हा सेकंड आणि थर्ड मधला डिफरन्स आहे 8चा. थर्ड आणि फोर्थ मधलाही डिफरन्स कितीचा आहे? 8चा, आहे की नाही? सॉरी, थर्ड आणि फोर्थ मधला डिफरन्स आहे 18चा. फोर्थ आणि फिफ्थ मधला डिफरन्स किती आहे? 18चा. फिफ्थ आणि सिक्स्थ मधला डिफरन्स आहे 32चा, आणि सिक्स्थ आणि सेवन्थ मधलाही डिफरन्स आहे 32चा. त्याच्यामुळे ॲटॉमिक नंबर इनडायरेक्टली तुमच्या लक्षात येईल की जर तुमचा फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 असेल तर हा वाला 17 राहणार आहे. हा वाला तुमचा 17 असेल तर हा 35 राहणार आहे. हा वाला 35 असेल तर पुन्हा 18 ऍड होईल, 53 राहणार आहे. पुन्हा 13 ऍड होईल, 85 राहणार आहे, आणि नंतर पुन्हा 32चा ऍडिशन होऊन जाईल अशा प्रकारे. तर हे तुम्हाला ॲटॉमिक नंबर तर माहिती करणं आहे, कारण ॲटॉमिक नंबर शिवाय तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार नाही. आता काय असते, एक पुन्हा लक्षात ठेवायचं आहे की हे जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये प्रत्येक ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला आलं पाहिजे. आणि प्रत्येक एलिमेंटले वाटते की माझं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासारखं असावं? या इनर्ट गॅस सारखं असावं. कोणासारखं असावं? इनर्ट गॅस सारखं असावं, म्हणजेच नोबल गॅसेस सारखं. हे जे नोबल गॅसेस आहेत शेवटच्या सिरीजमध्ये, आहे की नाही, पी ब्लॉकमध्ये, प्रत्येक एलिमेंटला वाटते की माझं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासारखं असावं? या इनर्ट गॅसेस सारखं. त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांचं समजून घ्यायचं आहे. लक्षात आलं मी काय म्हटलं आहे ते? आणि मग आपण सर्वांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेऊ. त्या सर्वांच्या आधी इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत असते. त्याच्यामुळं पिरियडिक टेबलमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स येण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला ॲटमची थोडक्यात इन्फॉर्मेशन्स देतो. आपण ॲटम जो असतो तर ॲटम्समध्ये सेंटरमध्ये न्यूक्लियस असते, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन. ही पहिली जी के शेल आहे, कोणती शेल आहे? के शेल. याच्यात मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स असते आणि याच्यात सबशेल असते 1s. दुसरी जी के नंतर कोणती सेल असते?
एल शेल असते ऍटम पशी, तर ती 2 सबशेलनं बनलेली असते. बघा लक्षात ठेवायचं आहे. 2 सबशेल कोणती असते? 2s आणि 2p, ज्यात 8 ची कॅपॅसिटी असते. तिसरी जी सबसेल असते यांच्यामध्ये बघा लक्षात ठेवायचं 3 सबशेल असतात. के एल एम शेल. एम शेल मध्ये 3 सबशेल असतात आणि ह्या 3 सबशेल मध्ये आहे की नाही 3s 3p 3d अशा 3 सबशेल असतात आणि यांच्यामध्ये टोटल 18 इलेक्ट्रॉन जात असतात. त्याच्यानंतर जी फोर्थ असते बघा लक्षात ठेवायचं आहे, ही फोर्थ सबशेल असते जे 4 के एल एम एन शेल. एन शेल हे 4 शेल सबशेलनं बनलेली असते, ज्यात 32 इलेक्ट्रॉन जात असतात. लक्ष ठेवा. त्याच्यामुळे हे काय येणार आहे 4s 4p 4d आणि 4f, आणि म्हणूनच एफ ब्लॉक एलिमेंट 4f पासून स्टार्ट होत असतात. बरोबर आहे. एफ 3 मध्ये येत नाही, 2 मध्ये येत नसते. त्याच्यानंतर इकडेही तसंच आहे. हे जे फिफ्थ आहे के एल एम एन ओ, ओ शेल म्हणतो आपण याला आता, तर हे 5 सबशेलनं बनलेली असते अशी, आहे की नाही, इलेक्ट्रॉन जे डिस्ट्रीब्यूट होणार आहे याच्यामध्ये. तर हे सुद्धा 5s 5p 5d 5f आणि 5g, पण जी ब्लॉक एलिमेंट अजून शोधल्या गेले नाही अशा प्रकारे आहे ना. तर हे अशा प्रकारे आपण सबशेल असते. कारण तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती नाही, 10वीत तुम्ही साधं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलेलं आहे. बरोबर आहे. तर आता सर्वात लोवेस्ट एनर्जी ऑर्बिटल कोणती झाली आपली, तेच झालं. आता आपण आपल्या पद्धतीनं समजून घेऊ. लक्ष द्या इकडे. दुसरी महत्वाची गोष्ट की कोणतीही एस असो, मग ते 1s असो 2s असो 3s असो 4s असो का 5s असो, एस या ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते. त्याच्यात 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन जाऊ शकते. बरोबर आहे. आणि म्हणूनच पिरियॉडिक टेबल मध्ये एस चे किती कॉलम आहे? 2च कॉलम आहे, फर्स्ट ए आणि सेकंड ए, बिकॉज इट हॅज मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ 2. जास्तीत जास्त एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती जाऊ शकतात? 2 जाऊ शकतात. त्याच्यानंतर जी पी सबशेल असते, तर या पी सबशेल मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम किती जाऊ शकतात? 6. त्यामुळे आपल्या पिरियॉडिक टेबल मध्ये 6 कॉलम आहे पी चे, 1 2 3 4 5 6, 13 to 18. ठीक आहे. त्याच्यानंतर डी ब्लॉक एलिमेंट जे असतात, तर डी ऑर्बिटल डी सबशेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी कितीची असते? 10 इलेक्ट्रॉनची असते. आणि त्यामुळं आपण काय करणार आहोत? 10 दाखवणार आहोत. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर जी एफ सबशेल असते, एफ सबशेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी कितीची असते? 14 इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कॅपॅसिटी असते. क्लिअर झालं. म्हणून डी चे किती कॉलम येत असतात? 10. 3 पासून तर 12 पर्यंत म्हणजे 10 कॉलम आहे. आणि एफ चे किती कॉलम आहेत? 14 कॉलम आहे, कारण मॅक्झिमम त्याची कॅपॅसिटी असते 14. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आता सर्वात पहिल्यांदा तर आपण कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणार आहोत माहिती आहे का? इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा प्रत्येक एलिमेंटला वाटते की माझं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासारखं यावं? इनर्ट गॅसेसचं. तर नेमकं इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, त्यालाच आपण नोबल गॅसेस सुद्धा म्हणतो. म्हणजे जे रिॲक्टिव्ह नाही आहेत, लेस रिॲक्टिव्ह आहेत, त्यांना आपण काय म्हटलं आहे? इनर्ट किंवा नोबल गॅसेस. तर इनर्ट गॅसेस मध्ये हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता यांचा ॲटॉमिक नंबर तुम्ही आता सांगितलाय. पहिला आणि दुसऱ्याचा डिफरन्स आहे 8 चा मॅजिक नंबर नुसार 10, पुन्हा 8 चा डिफरन्स आहे म्हणजे 18, पुन्हा कितीचा डिफरन्स आहे? फोर्थ याच्यातनी 18 चा 36. त्याच्यानंतर पुन्हा याच्यातनी कितीचा डिफरन्स आहे? जो फिफ्थ आणि सिक्स्थ आहे त्यांच्यामध्ये 32 चा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे हे किती होणार आहे आता? 54 होईल. बरोबर आहे. 36 नंतर नाही 18 चाच डिफरन्स येते. कितीचा डिफरन्स येते? फोर्थ आणि फिफ्थ मध्ये 18 चा डिफरन्स येते, म्हणून 54. आणि फिफ्थ आणि सिक्स मध्ये कितीचा डिफरन्स येते? 32 चा डिफरन्स येते. त्याच्यामुळे हे येणार आहे 86. अशा प्रकारे आता आपण जेव्हा 10th पर्यंत जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं ते अशा प्रकारचं होतं. लक्षात ठेवायचं आहे. 10 पर्यंत तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं, तर पहिल्या याच्यात 2, निऑन मध्ये पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8, तिसऱ्या याच्यात 2, त्याच्यानंतर 8 आणि आता 8 उरले आपल्यापाशी म्हणून 8. जे फोर्थ होती त्याच्यामध्ये काय झालं? 18 चा डिफरन्स आला. लक्षात ठेवा, इथंच दिसते तुम्हाला 18 चा डिफरन्स आला, म्हणून 2 8 18 8. बरोबर आहे. पुन्हा 18 चा गॅप आलेला आहे की नाही?
म्हणून आपण पुन्हा काय करतो, 2 8 18 18 8 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स केलं होतं. पुन्हा आपण काय करणार आहोत की आता 32चा गॅप आलेला आहे, म्हणजेच काय करतो आपण 2 8 18 आणि फोर्थ पिरियड मध्ये एफ येत असते, एफ आल्यामुळे 32 येत असते, म्हणून 32 त्याच्यानंतर 18 पुन्हा 8. म्हणजे तुमचा पिरियडिक टेबल मधला जो मॅजिक नंबर जसा वाढून राहिला तसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलेलं आहे याचं. आता सर्वांना माहिती आहे की पहिली जी एनर्जी शेल असते ती 1s असते, त्याच्यामुळे याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो म्हटलं तर हे 1s2 आहे की नाही. आता हे जे 2 आहे ते 1s मध्ये जातील आणि हे 2 सबशेल मध्ये जातील, म्हणून हे राहणार आहे 1s2, हे येणार आहे 2s2 आणि आता उरले 6 ते जाणार आहे 2p6 मध्ये आहे ना, कारण आपली वरची सबशेल तुमच्या लक्षात आहेच आहे की नाही. याच्यामध्ये 1s2 2s2 आहे ना, 2p6. त्यानंतर नेक्स्ट जी सबशेल दिसते तुम्हाला बघा, लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये काय राहणार आहे, पहिल्या याच्यात 1s2, दुसरी जी दिसते तुमची ती काय राहणार आहे 2s 2p 2 आणि 6 8 इलेक्ट्रॉन्स याच्यात जाईल. तिसरी जी दिसते तुमच्या याच्यातनी ती राहणार आहे 3s 3p आणि 3d, पण 3dचं कामच नाही आपल्याला, 3d मध्ये इलेक्ट्रॉन जाणार नाही कारण 2 याच्यात जाईल आणि 6 याच्यात जाईल. क्लिअर झालं. अशा प्रकारे ते हे डी मध्ये 0 राहील अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे बघा क्रिप्टॉन मध्ये सुद्धा पहिली जी असेल ते 1s2, दुसरी जी दिसते तुम्हाला ती काय राहणार आहे 2s 2p 2 आणि 6, तिसरी जी सबशेल दिसते तुम्हाला, तिसरी जी मेन एनर्जी दिसते त्याच्यात 18 आहे, म्हणून काय येणार आहे 3s 3p आणि 3d. आता हे 18 इलेक्ट्रॉन्स मधले 2 6 10 18 डिस्ट्रीब्यूट केले आपण, राहिले काय आता आपल्यापाशी शेवटच्या याच्यातनी फोर्थ याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहिले, म्हणजे 4s आणि 4p आहे की नाही. एस मध्ये 2 आणि पी मध्ये 6, 4d 4f असते पण आपले सध्या तर त्याचे 8च इलेक्ट्रॉन्स आहे शेवटच्या याच्यात, 8 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे असं डिस्ट्रीब्यूट करू आपण. इथे बघा इथे काय राहणार आहे 1s2, दुसरी कोणती राहणार आहे 2s 2p 2s 2p 2 आणि 6, आणि त्याच्यानंतर हे 18 दिसते तुम्हाला 3s 3p आणि 3d आहे की नाही, म्हणजे 2 6 10. त्याच्यानंतर 18 दिसते तुम्हाला पुन्हा 4s 4p आणि 4d, एफ मध्ये जाणार नाही 18 असले तर, 32 असेल तरच एफ मध्ये जाईल, म्हणून s 2 6 10 18 झाले हे पुन्हा, आणि मग काय राहिला आहे 8, म्हणजे 5s 5p म्हणजे 2 आणि 6 अशा प्रकारे. त्यानंतर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना बघा आता पहिली जी आहे ती काय राहणार आहे 1s2, दुसरी जी राहणार आहे 2s 2p 2 आणि 6, तिसरी जी राहणार आहे ती काय राहणार आहे 3s 3p 3d आहे की नाही. 18 आहे म्हणजे 2 6 10. आता बघा 32 येते इथे, 32 आल्यामुळे काय होणार आहे 4s 4p 4d आणि 4f असे येईल, आणि त्याच्यामुळे 32 डिस्ट्रीब्युशन करसाल 2 6 10 14 आहे की नाही. नेक्स्ट काय 18 आहे, म्हणजे फिफ्थ वाली पुन्हा 18 आहे, म्हणजे 5s 5p आणि 5d, याचा अर्थ याच्यात एफ नाही आहे, एफ मध्ये इलेक्ट्रॉन जात नाही, म्हणजे 2 6 10. आणि सर्वात शेवटची कोणती राहणार आहे आता 6 नंबरची 6s आणि 6p, त्याच्यामुळे 2 आणि 6 अशा प्रकारचं ते हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे पाठ करायचं कामच नाही आपल्याला. सर्वांना लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? इथपर्यंत लक्षात आलं असेल. तुम्हाला पुन्हा जॉईंट व्हायचंच आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला पुन्हा जॉईंट व्हायचंच आहे, पण तोपर्यंत आता लक्ष द्या इकडे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल आहे ना. आता हे तर झालं इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सर्वांच्या लक्षात आलं असेल इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मी हे जेवढेही ब्लॉक एलिमेंट शिकवले तुम्हाला, कोणता कोणता, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, आता यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगतो मी. म्हणजे मला एस ब्लॉकचा आज कंप्लीट करून दाखवायचं आहे तुम्हाला, बघा लक्षात ठेवायचं आहे की एस ब्लॉक एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू आपण आहे की नाही. ते हे सर्वात पहिल्यांदा आपण एस ब्लॉकचं कंप्लीट करू, नंतर पी, नंतर डी, या सर्वांचं आपल्याला कसं कंप्लीट करता येत असते पहा, लक्षात ठेवायचं आहे. आता एस ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय माहिती आहे का? सुरुवातीला इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते, आपल्याला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती करायचं आहे, म्हणजे जनरल आउटर मोस्ट. सर्वात शेवटचं काय राहणार आहे NS1 टू NS2, म्हणजे एस ची कॅपॅसिटी 2 चीच असते. म्हणजे हे जे एस ब्लॉक एलिमेंट आहे तर या एस ब्लॉक एलिमेंटचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे, याच्या आधीचा इनर्ट गॅस, आणि त्याच्यानंतर पहिला जर असेल पहिल्या कॉलमचा तर NS1,
आणि दुसऱ्या कॉलमचं असेल तर NS2 असं राहणार आहे. बघा आता तर मी तुम्हाला हे सर्वच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काढून दाखवतो आहे की नाही एस ब्लॉक एलिमेंटमध्ये. तर सर्वात पहिल्यांदा एस ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मीन्स कॉन्फिगरेशन ऑफ ऑल द एलिमेंट्स. सर्वच एलिमेंट यासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतात. त्याच्या आधी इनर्ट गॅस असतो, इनर्ट गॅसचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स, आणि लास्ट जी शेल असते त्याच्यामध्ये एस मध्ये इलेक्ट्रॉन्स 1 to 2 एंटर होतात. लास्ट सेल एंटर 1 or 2 इलेक्ट्रॉन्स. दिस इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. फॉर एक्झाम्पल आता एस ब्लॉक मधले आपण एलिमेंट्स घेऊ. हायड्रोजन्स, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, बघा लक्षात ठेवायचं आहे, सीसियम आणि फ्रान्सियम. ठीक आहे. आता यांचा ॲटॉमिक नंबर पहिला आणि जो लिथियम आहे यांच्यामधला डिफरन्स 2चा आहे, कारण याच्यामध्ये 2च एलिमेंटचा डिफरन्स आहे. याच्यामध्ये 8चा डिफरन्स आहे त्याच्यामुळे हे 11 येईल. याच्यामध्ये पुन्हा 8चा डिफरन्स येते म्हणजे हे 19 येईल. पुन्हा यांच्यामध्ये 8चा डिफरन्स येते म्हणजे हे 37 येईल. पुन्हा यामध्ये यांच्यामध्ये 18चा डिफरन्स येते त्याच्यामुळे हे काय येणार आहे 55 येणार आहे. आणि पुन्हा यांच्यामध्ये डिफरन्स येते 32चा आणि म्हणून हे 87 येणार आहे. क्लिअर आहे. आता बघा मी पहिल्याचं तर ठीक आहे, पहिलं काय राहणार आहे डिस्ट्रीब्यूट करत असताना मला काहीच प्रॉब्लेम नाही येणार आहे. 1s1 असं इलेक्ट्रॉन्स राहील. आता दुसऱ्याच्या आधी आपण 2 आणि 1 असेल. अरे काय असेल 2 आणि 1 असेल. पहिले असं करून दाखवतो मी जसं आपण पहिल्यांदा समजून घेतलं होतं त्या प्रकारे आहे की नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की हे पहिल्या याला 1, दुसऱ्या याला 2 आणि 1, तिसऱ्या याला काय येणार आहे 2 8 1, चौथ्या ह्याच्यात काय येणार आहे 2 8 8 1. बघा त्याच्यानंतरचा पाचवी जी सबशेल आहे त्याच्यात काय येणार आहे 2 8. आता 18चा डिफरन्स आला इथे, बघा लक्षात ठेवायचं 18चा डिफरन्स आला 2 8 18 8 1 असं केलं असतं तुम्ही तुमच्या 10th नुसार आहे ना. म्हणजे हे मॅजिक नंबरच चालवायचा आहे आपल्याला. 2 8 18 बघा एकदम सोपं असते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 18 आणि पुन्हा काय राहिलं असतं 8 1 म्हणजे दोनदा 18 आता वाढला आहे की नाही. आता शेवटच्या ह्याच्यात किती वाढला असता 2 8 18 32 18 8 1 आहे की नाही. अशा प्रकारे मग आता मी याला कंडेन्स करून लिहिलं असतं. काय करून लिहिलं असतं कंडेन्स. बघा लक्षात ठेवा किती इंटरेस्टिंग आहे. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे हिलियमचं आहे. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणतं आहे निऑनचं आहे. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे अर्गॉनचं आहे. हे कोणाचं आहे क्रिप्टॉनचं आहे. हे कोणाचं आहे झेनॉनचं आहे. आणि हे कोणाचं आहे रेडॉनचं आहे. मग मी असं लिहू शकलो असतं ना. हे पहिलं तर 1s1 लिहिलं असतं. त्याच्या समोर काय लिहिलं असतं हे हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि 2s मध्ये 1 आहे. इथे बघा हे 2 आणि 8 कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि म्हणून 3s मध्ये 1 आहे. हे 288 कोणाचं आहे अर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामुळे हे 4s1 आहे. इथे हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे अर्गॉन नंतर क्रिप्टॉन 36चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 5s1. त्याच्यानंतर हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 54 आणि मग हे 6s1 आहे की नाही. आणि हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे रेडॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 7s1. झालं हे सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे हे फक्त आणि फक्त तुम्हाला हे एवढं मोठं लिहावं लागलं असतं. तर हे एवढं मोठं न लिहिता आपण काय केलेलं आहे त्याला कंडेन्स केलेलं आहे. याला म्हणत असतात कंडेन्स. हेच कामीच आहे आपल्याला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर हे कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स प्रत्येकाला आलं पाहिजे आहे ना. तर बघा आपण फर्स्ट ए ग्रुप म्हणजे फर्स्ट कॉलमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स केलं तर मी पुन्हा इकडे लिहून दाखवतो तुम्हाला. जसं हायड्रोजन्स आहे लिथियम आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे रुबेडियम आहे सीसियम आहे आणि फ्रान्सियम आहे ना. ते पाठ करायचंच नाही. आता डायरेक्ट आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 हा वाला जो असतो याच्या आधी इनर्ट गॅस हिलियम आहे आणि 2s2 हे सेकंड कॉलमचं आहे म्हणून शेवटची 2 राहणार आहे. याची थर्ड याची फोर्थ याची फिफ्थ. फक्त ग्रुप नंबर लक्षात ठेवायचा आहे त्यांचा कोणता आहे ते सॉरी पिरियड नंबर आहे की नाही. तर इथे काय राहणार आहे याच्या आधी कोणता इनर्ट गॅस राहणार आहे
निऑन 10 ॲटॉमिक नंबर 10 असलेला, आणि त्याच्यामुळे 3s2 3s1 सॉरी, हे 2s1 हे 3s1. इथे काय राहणार आहे, हे 19 ॲटॉमिक नंबर आहे. त्याच्या आधी अर्गॉनचा किती असते, 18 ॲटॉमिक नंबर असतो आहे ना, त्याच्यामुळे 4s1 शेवटची. त्याच्यानंतर इथे जे ॲटॉमिक नंबर आहे तो आपल्याला माहिती आहे की 37 ॲटॉमिक नंबर आहे. याच्या आधी क्रिप्टॉनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 36 आहे की नाही, आणि म्हणून 5s याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील. त्याच्यानंतर याचं आहे 55 आहे. त्याच्यामुळे याच्या आधी 54 कोण आहे, झेनॉन. 54 झेनॉनचा आहे. त्याच्यामुळे हे 6s1 याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे याचा आहे 87. याच्या आधी 86 कोण आहे, रेडॉन. 86 रेडॉन आहे, आणि त्याच्यामुळे 7s1 असं याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यामुळे या सर्वांचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns1 आहे. आणि ns1 असल्यामुळं इट हॅज ओनली टेंडन्सी टू लूज 1 इलेक्ट्रॉन्स. ओनली टेंडन्सी टू लूज 1 इलेक्ट्रॉन्स. हा फक्त 1 इलेक्ट्रॉन्स काय करू शकतो, लूज करू शकतो, लूज 1 इलेक्ट्रॉन्स. अँड हेन्स इट्स व्हॅलन्सी इज 1. यांची जी व्हॅलन्सी आहे ती 1 असते, किंवा व्हॅलन्सीलाच नंतर आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणत असतो. काय म्हणत असतो, ऑक्सिडेशन स्टेट. मॉडर्न पद्धतीनं आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. +1 व्हॅलन्सी आहे मेटल असल्यामुळं. आणि म्हणून हे कुणाही सोबत बॉन्ड जर करत असेल तर जसं HCl असेल तर याची ऑक्सिडेशन स्टेट किंवा व्हॅलन्सी +1 असते. सोडियम क्लोराईड जर घेतला तर सोडियमवर +1, क्लोरीनवर -1 असं राहील. त्याच्यानंतर तुम्ही सोडियम ऑक्साईड जरी घेतला Na2O तर हे एक प्रत्येक सोडियमवर +1 राहील. म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट म्हणतात किंवा व्हॅलन्सी म्हणतात. असा कोणताही फॉर्म्युला काढा, हे सर्व जण किती व्हॅलन्सी करतील, सिंगल व्हॅलन्सी वाले कंपाऊंड तयार करतील. सीसीएम क्लोराईड म्हटलं तर असं राहील, फ्रान्सियम क्लोराईड म्हटलं तर असं राहील आहे की नाही, सोडियम क्लोराईड म्हटलं तर NaCl, पोटॅशियम क्लोराईड म्हटलं तर अशा प्रकारे. यांची जर डायव्हॅलंट ऑक्सिजन सोबत कॉम्बिनेशन करायचं असेल तर सोडियम ऑक्साईड, पोटॅशियम ऑक्साईड, सीसीएम ऑक्साईड, तर फटाफट फॉर्म्युले काढता येईल आपल्याला. फ्रान्सियम ऑक्साईड Fr2O. काऊन असं झालं तर तुम्हाला माहिती आहे की याची +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे, याची -2 आहे, म्हणून याचे 2 ॲटम त्या ऑक्सिजनला कंबाईन आहे. तर अशा प्रकारे जे फॉर्म्युले बनत असते हे त्यांच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरच डिपेंड असते, आणि म्हणून प्रत्येकाचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण याच्यातलाच सेकंड एक जो आहे अल्कली अर्थ मेटल. कोणता आहे, अल्कली अर्थ मेटल. अल्कली अर्थ मेटलची पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेणार आहोत. तर सेकंड ए कॉलम मध्ये, सेकंड ए ग्रुप मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडॉन. सॉरी, कोणता आहे, रेडियम. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आता याचा मॅजिक नंबर मी सांगितला होता तुम्हाला, आहे की नाही. याचा ॲटॉमिक नंबर बेरिलियमचा 4 आहे. हा जर 4 असेल तर याचा 8चा डिफरन्स म्हणजे 12. हा जर तिसरा आणि दुसरा आणि तिसरा जो आहे यांच्यामधला डिफरन्स किती येते, कॅल्शियम आणि यांच्यामधला 8चा येणार आहे. पुन्हा याचा ॲटॉमिक नंबर तुमचा किती येणार आहे, 20. त्याच्यानंतर याच्यामधला डिफरन्स येते 18चा, आणि 18चा आल्यामुळे काय येणार आहे, 38. पुन्हा यांच्यामधला डिफरन्स कितीचा येते, 18चा येते. 18चा आल्यामुळे काय येणार आहे, 56 आहे की नाही. आणि त्याच्यानंतर यांचा जे डिफरन्स येते ते 32चा येते. याचा किती येणार आहे, 88 आहे की नाही. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे यांचा ॲटॉमिक नंबर येईल. आता मी सांगतो याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपल्या पद्धतीनं करायचं. पहिल्यांदा 2-2, त्याच्यानंतर 2-8-2, त्याच्यानंतर 2-8-8-2. याचं काय येणार आहे, 2-8-2-8-18. 18चा गॅप आला ना, 8-2. पुन्हा 18 वाढलेला आहे म्हणून 2-8-18-18-8-2. पुन्हा याच्यात 32 वाढलेले आहे म्हणून 2-8-18-32-18-8-2. अशा प्रकारे आहे की नाही. आता बघा मी याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करून दाखवतो. कंप्लीट करायची गरज नाही. कंप्लीट तुम्ही इनर्ट गॅसचं आलं म्हणजे सर्वांचं आलं, कारण इथपर्यंत इनर्ट गॅसचं आहे. प्रत्येक याच्यात त्याच्या आधीचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स तुम्हाला करायची गरज नाही. हे 2 म्हणजे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हिलियमचं.
फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की हा सेकंड पिरियडचा आहे, हे थर्ड पिरियडचा आहे, फोर्थ पिरियडचा आहे, फिफ्थ पिरियडचा आहे, सिक्स पिरियडचा आहे आणि हे सेव्हन पिरियडचा आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे शेवटची कोणती राहणार आहे याची 2s, NES2, n म्हणजे पिरियड नंबर 2s2. याच्यानंतर याच्या आधीचा कोणता राहणार आहे आता 10 वाला निऑन, निऑनचं 10 आहे, राहिलेले 2 काय राहणार आहे 3s2. त्याच्यानंतर 18 कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे अर्गॉनचं 18 इनर्ट गॅस आहे की नाही. त्याच्यानंतर 4s2. त्याच्यानंतर 18च्या नंतर आपलं क्रिप्टॉन आहे 36, क्रिप्टॉन 36, आपण हे 36 गेले. त्याच्यानंतर 5s2. त्याच्यानंतर क्रिप्टॉन नंतर कोणता आहे बेरिलियम, नंतर इथे कोणता झेनॉन, झेनॉन 54, 54 इथपर्यंत 54 येतील आहे की नाही. आणि मग हा राहणार आहे 6s2. असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतर हा जो आहे यांच्यामध्ये आपण याच्या आधी कोणता येणार आहे रेडॉन येणार आहे, जो किती येणार आहे 86, मग 7s2. अशा प्रकारे तुम्ही यांचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहू शकता. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे अल्कली अर्थ मेटल आहे यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 2 इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामुळं बेरिलियम कोणताही असू द्या, बेरिलियम असू द्या, मॅग्नेशियम असू द्या किंवा बेरियम असू द्या, हे +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये राहतील, म्हणजे यांची व्हॅलन्सी 2 असेल आहे की नाही. याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणून इकडे लक्षात ठेवायचं आहे की यांचे कंपाऊंड तयार करत असताना कोणताच फॉर्म्युला पाठ करायचा नाही. आउटर मोस्ट शेलमध्ये, यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 2 इलेक्ट्रॉन्स आहे. आणि 2 इलेक्ट्रॉन जर असेल तर नॅचरली हे कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात +2, म्हणजे यांची व्हॅलन्सी म्हटलं तरी चालते. व्हॅलन्सी ऑफ दिस एलिमेंट, व्हॅलन्सी ऑफ दिस एलिमेंट, या एलिमेंटची जी व्हॅलन्सी आहे ती काय राहणार आहे 2 राहील. और व्हॅलन्सीलाच आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. काय म्हणतो ऑक्सिडेशन स्टेट, मॉडर्न डेफिनेशन आपण ऑक्सिडेशन स्टेटमध्ये करतो. +2 असते, मेटल असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन देणारच आहे. ऑल आर अल्कली मेटल्स, रिएक्टिव्ह मेटल्स आहे, इलेक्ट्रॉन देणारच आहे. त्याच्यामुळे मला जर यांची हॅलोजन सोबत रिएक्शन्स करायची असेल तर मला जर म्हटलं की बेरिलियम क्लोराईड तर BeCl2 लिहिणार आहोत. याचा अर्थ Be+2 आहे, क्लोरीन -1 आहे म्हणून 2 क्लोरीन लागले. बेरिलियम मॅग्नेशियम क्लोराईड म्हटलं तर MgCl2. त्याच्यानंतर कॅल्शियम क्लोराईड म्हटलं तर CaCl2 असं लिहिणार आहोत. बरोबर आहे. या प्रत्येक केसमध्ये हे +2 स्टेटमध्ये आहे, कारण यांनी आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधले 2 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला दिलेले असतात. आणि जर ते इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देत असेल आणि बॉन्ड तयार करत असेल तर या बॉन्डला आपण कोणता बॉन्ड म्हणत असतो माहिती आहे का आयोनिक बॉन्ड म्हणत असतो. काय म्हणत असतो आयोनिक बॉन्ड. लक्ष ठेवा कोणते एलिमेंट कोणता बॉन्ड करत असतात हेही खूप महत्वाचं आहे. आता याच जर मी ऑक्सिजन सोबत कॉम्बिनेशन केलं तर ऑक्सिजनही डायव्हॅलंट आहे आणि हे सुद्धा डायव्हॅलंट आहे, म्हणजे याचे फॉर्म्युले काय येणार आहे बेरिलियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड आहे की नाही, स्ट्रॉन्टियम ऑक्साईड, त्याच्यानंतर बेरियम ऑक्साईड आहे ना, आणि रेडॉन ऑक्साईड. या प्रकारचे ऑक्साईड बनतील यांची, म्हणजे तुम्हाला पाठ करायचं कामच नाही आहे की नाही. यांचे फॉर्म्युले आपोआपच तुमच्या लक्षात येईल की हे कसे बनवायचे आहेत म्हणून. इथपर्यंत समजलं मी काय सांगितलं आहे ते. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपण एस ब्लॉक एलिमेंटमध्ये जे एलिमेंट घेतले होते तर हे एस ब्लॉकचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं ते एस ब्लॉकमध्ये काय येतं एकदम रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. काय तर ऍक्टिव्ह मेटल्स म्हणतात त्यांना. काय म्हणतात ऍक्टिव्ह मेटल्स, म्हणजे खूप रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. आणि मेटल असेल तर त्यांची कोणती प्रॉपर्टी असते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह प्रॉपर्टी, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर असते त्यांचं. म्हणून इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर असते यांचं, त्याच्यामुळे हे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देत असतात बॉन्डिंग करत असताना. लक्ष ठेवा. तर यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असते ते बॉन्डिंग जी असते तर ती जनरली कोणती असते माहिती आहे का आयोनिक बॉन्डिंग असते. काय असते आयोनिक बॉन्डिंग असते, म्हणजे हे आयोनिक कंपाऊंड असतात. काय असतात आयोनिक कंपाऊंड असतात. आयोनिक कंपाऊंड असण्याचं कारण काय तेही सांगितलं आताच मी, की यांची टेंडन्सी आहे की हे मेटल असल्यामुळं आपल्यापचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतात आणि इनर्ट गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतात. जसं फॉर एक्झाम्पल हा सोडियम क्लोराईड आयोनिक बॉन्ड आहे यांच्यामध्ये. तर आयोनिक बॉन्ड कसा काय आहे सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11,281 आहे की नाही, आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17,287. याला वाटते की माझंही इनर्ट गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हावं. सोडियमला काय वाटते की माझं कोणासर सोडियमचं कसं आहे NE 3s1. अरे सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे की नाही. आणि याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं काढतो Ne10 निऑन 10 3s1.
आता हे काय वाटेल की हे शेवटचा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकावा आणि आपण कोणासारखं व्हावं, निऑन सारखं व्हावं. म्हणून 2 आणि 8 इलेक्ट्रॉन्स आणण्यासाठी हा एक इलेक्ट्रॉन्स याला देऊन टाकते आणि सोडियमनं जर एक इलेक्ट्रॉन दिला तर त्याच्यावर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-8 होईल, कोणासारखं, इनर्ट गॅस सारखं. आणि प्रत्येकच एलिमेंटले वाटतं की मी कोणासारखं व्हावं, इनर्ट गॅस सारखं. असाच क्लोरीन एक इलेक्ट्रॉन्स घेऊन टाकल, घेतल्यानंतर त्याच्याही पशी काय होईल, 288. कोणासारखं होईल बरं हे 288, क्लोरीन निगेटिव्ह. कोणासारखं होणार आहे, अर्गॉन 18 याच्याही पशी, आहे की नाही, अशा प्रकारे. आणि त्याच्यामुळे हे जो आयन्स तयार होते इलेक्ट्रॉन दिल्यानंतर, तर यांच्यामध्ये एक अट्रॅक्शन तयार होते आणि म्हणून यांना आपण काय म्हणत असतो, आयोनिक बॉन्ड म्हणत असतो. काय म्हणत असतो, आयोनिक बॉन्ड. आणि त्याच्यामुळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे जेव्हा आपण कंपाऊंड शिकत असतो, कशाचे, एस ब्लॉक एलिमेंटचे. बघा लक्षात ठेवा, हे गोष्टी आपल्याला इन्फॉर्मेशन्स माहिती पाहिजे की एस ब्लॉक एलिमेंटचे जे कंपाऊंड्स आपण स्टडी करत असतो, आहे ना, कंपाऊंड्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स. एस ब्लॉक एलिमेंटचे जे कंपाऊंड असतात दे आर आयोनिक कंपाऊंड्स. ते काय असतात, आयोनिक कंपाऊंड्स असतात जनरली, आहे की नाही, अशा प्रकारे. आणि म्हणूनच ते फर्स्ट ए आणि सेकंड ए ग्रुपचे जे मेटल्स आहेत, फर्स्ट ए आणि सेकंड ए ग्रुपचे जर मेटल असतील तर यांचं जर कॉम्बिनेशन्स, लक्ष ठेवा कोणाही सोबत नाही सांगायचा, तर फर्स्ट ए आणि सेकंड ए ग्रुपचे जे मेटल असतात ते जर तुमचे 6th ए 7th ए या ग्रुपच्या नॉन मेटल सोबत कंबाईन झाले, काय झाले, नॉन मेटल सोबत जर कंबाईन झाले तर प्युअरली दे आर आयोनिक कंपाऊंड्स. ते कसे असतात, प्युअरली दे आर आयोनिक कंपाऊंड, प्युअरली दे आर आयोनिक. ते आयोनिक टाईपचे बॉन्डिंग कंपाऊंड तयार होत असतात. दुसरी गोष्ट, यांचे जे ऑक्साईड असतात, लक्ष ठेवा, एस ब्लॉक मध्ये तर पाहणारच आहोत आपण, एस ब्लॉक एलिमेंट मध्ये याची पूर्ण माहिती पाहणार आहोत. पण आता सध्याही लक्षात ठेवायचं आहे की एस ब्लॉकचे जेवढे काही कंपाऊंड्स तयार होतील, कोणते, ऑक्साईड्स, आहे ना, तर हे बेसिक ऑक्साईड असतात. कोणते ऑक्साईड असतात, बेसिक ऑक्साईड असतात. आता बेसिक ऑक्साईड म्हणजे कसं, जसं मी NaO सोडियम, Na2O सोडियमचा ऑक्साईड घेतला, काऊन घेतला माहिती आहे, याची -2 आहे, याची +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे ना. आता यांना वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, आपण काय केलं, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, तर हा Na कोणासोबत कंबाईन होईल, OH निगेटिव्ह सोबत, आणि हा हायड्रोजन ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल. त्याच्यामुळे आपल्याला नॅचरली काय करावं लागेल, इथे टॉईस करावं लागेल. तर इथे टॉईस NaOH तयार होईल, आणि टॉईस NaOH काय, बेस आहे, आणि प्लस हा काय तयार होईल, H2O, आहे की नाही. म्हणून काय तयार होते, हे जे ऑक्साईड्स असतात, आहे ना, तर हे बेसिक ऑक्साईड काऊन असतात, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ते बेस जर देत असेल तर त्यांना आपण बेसिक ऑक्साईड म्हणतो. जसं मी बेरिलियम ऑक्साईड घेतला असता, याला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, आहे की नाही, तर इथे मी टॉईस करणार आहोत बॅलन्स करण्यासाठी. हे +2 आहे, हे 2 OH निगेटिव्ह त्याच्यासोबत कंबाईन होईल, बेरियम हायड्रॉक्साईड तयार होईल, BaOH/2, प्लस एक वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल याच्यामधून, आहे ना. तर हे बेसिक आहे, हायड्रॉक्साईड म्हणजे बेसिक कंपाऊंड आहे, म्हणून हे बेसिक ऑक्साईड झाला. हे काय झाला, बेसिक ऑक्साईड. म्हणून आता ऑक्साईडले कोणत्या बेसिक म्हणायचं आहे, तर लक्षात ठेवायचं, तर हे स्ट्रॉंगली बेसिक ऑक्साईड आहे. खरं म्हणजे हे कोणते आहे, स्ट्रॉंगली बेसिक ऑक्साईड आहेत. ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नुसतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हे आलं म्हणजे चालत नाही आपल्याला. यांचे कंपाऊंड्स तयार करता आले पाहिजे, ते कंपाऊंड कशा प्रकारचे आहे, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कसे आहे, हे नॉलेज असलं पाहिजे. पुस्तकासारखं नॉलेज नका घेऊ, पुस्तकात जे तुम्ही नुसतं वाचून वाचून पायसाल तर तसं नसते, यांची विषयी पूर्ण माहिती असली पाहिजे आपल्याला. ठीक आहे, सर्वांच्या लक्षात आलं असेल. मग मी कोणताही ऑक्साईड जर घेतला याच्यामधला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, मॅग्नेशियम ऑक्साईड कसा आहे, तर तुम्ही म्हणसाल बेसिक आहे सर, वॉटरमध्ये टाका त्याला. वॉटरमध्ये टाकल्यानंतर तो काय बनवाल, MgOH/2 बनवाल, बेस बनवाल, प्लस वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, आहे की नाही. म्हणून हा ऑक्साईड कसा राहणार आहे सर, बेसिक ऑक्साईड असणार आहे, कारण हा काय बनवतो, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर बेस बनवत असतो, आहे की नाही, अशा प्रकारे. आता तुम्ही जर एखाद्या नॉन मेटलचा ऑक्साईड घ्या, बघा लक्षात ठेवायचं आहे, हे तर मेटलचे होईल, तर नॉन मेटलचे ऑक्साईड घेतले तर ते ऍसिडिक असतात. नॉन मेटलचे ऑक्साईड जर घेतले तर ते ऍसिडिक असतात. जसं मी एक उदाहरण घेतो, SO3 घेतला, आहे की नाही, हे सल्फर नॉन मेटल आहे, याचा ऑक्साईड आहे हा. याच्यात वॉटर जर आपण डिझॉल्व्ह केलं तर काय तयार होते माहिती आहे का, H2SO4 तयार होते. काय तयार होते, H2SO4, आणि H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड आहे, आणि म्हणून हा ऑक्साईड कसा आहे, ऍसिडिक ऑक्साईड आहे. कसा आहे, हे ऍसिडिक ऑक्साईड आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर आपण तर सध्या एस ब्लॉक एलिमेंट शिकून राहिलो, मग एस ब्लॉकचे एलिमेंट समजले पाहिजे, एस ब्लॉकची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे, एस ब्लॉकचे कंपाऊंड्स तयार करता आले पाहिजे, आहे की नाही. सरळ सरळ आज जे शिकलो आपण
ते सर्वात महत्वाचं काय होतं तुमचं इनर्ट गॅसेसचं. आणि एस ब्लॉकमध्ये फर्स्ट ए आणि सेकंड ए ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तुम्ही. फर्स्ट ए मध्ये हायड्रोजन्स, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीसियम आणि फ्रान्सियम आहे की नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना 1s1 आहे की नाही, यांचं सर्वांचं NS1च येणार आहे. याचं काय येणार आहे हिलियम नंतर 2s1, याचं काय येणार आहे निऑन नंतर 3s1, याचं काय येणार आहे अर्गॉन नंतर 4s1. त्या पिरियडशी संबंधित आहे, फोर्थ पिरियड म्हणून आहे 4s1. त्याच्यानंतर क्रिप्टॉन 5s1. संपलं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बस इनर्ट गॅसचं तर आपण पहिलेच काढून ठेवलेलं आहे की नाही. झेनॉन 6s1 आणि हे काय राहणार आहे रेडॉन 7s1. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. म्हणजे या सर्वांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 1 इलेक्ट्रॉन्स आहे. जेव्हा तुम्ही दुसरा ग्रुप काढला होता हे तर झालं तुमचा अल्कली मेटल झाले. अल्कली अर्थ मेटल काढले होते. अल्कली अर्थ मेटल मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम आहे की नाही. यांचं ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला फटाफट ड्रॉ करा म्हटलं तर एका मिनिटात काढसाल तुम्ही. आता कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच काढायचं आहे. हे सेकंड पिरियड मध्ये आहे म्हणून हिलियम. या सर्वांचं NS2 राहणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे सेकंड मध्ये आहे, थर्ड मध्ये आहे, फोर्थ मध्ये आहे, फिफ्थ मध्ये आहे, सिक्स मध्ये आहे आणि 7th पिरियड मध्ये आहे. फटाफट काढता येते. 2s2 इथे काय येणार आहे हा. त्याच्यानंतर निऑन 10 चालले गेले 3s2. इथे काय येणार आहे हे अर्गॉन 4s2. इथे काय येणार आहे हे क्रिप्टॉन 5s2. असं प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर झेनॉन 6s2. त्याच्यानंतर रेडॉन 7s2. क्लिअर आहे. अशा प्रकारे ते याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला याचंच काम असते आउटर मोस्ट ऑर्बिटलचं. हे तर इनर्ट असते. इनर्ट असते म्हणजे बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही आहे ना, बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही. फक्त बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करणारे कोणते असते आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सच असतात यस मध्ये आहे ना. आणि म्हणून यांची व्हॅलन्सी जर एस ब्लॉकची व्हॅलन्सी विचारल्या तर फटाफट सांगितलं पाहिजे. एस ब्लॉक एलिमेंटची व्हॅलन्सी इज नथिंग बट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल. जे त्यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात तेच त्यांची व्हॅलन्सी असते. ऑक्सिडेशन स्टेट जर विचारली तरी तेच आहे. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल. जसं फर्स्ट ए ग्रुपच्या ऑक्सिडेशन स्टेट जर विचारलं तर +1 आहे. सेकंड ए ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट विचारली तर +2 आहे. यांचे जर मेटल ऑक्साईड कसे असतील तर ते विचारलं असतं. मेटल ऑक्साईड्स ऑफ फर्स्ट अँड सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स आर बेसिक ऑक्साईड. काय असते हे बेसिक ऑक्साईड्स असतात. फटाफट आपल्याला याचे उत्तर सांगता आले पाहिजे. क्लिअर झालं. तर हे झालं एस ब्लॉक एलिमेंट. उद्याला आपण कम्प्लीट पी ब्लॉक एलिमेंट वर येऊ. मग डी आणि एफ 3 दिवसांनी आपण हे कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता आलं पाहिजे. तर आजचं होमवर्क असं आहे की हे तुम्ही काय करायचं आहे घरी पहिले पूर्ण पिरियडिक टेबल शॉर्टकट ट्रिक्स न लक्षात ठेवायचं आहे. नसेल लक्षात तर मी आता अपलोड करतोय व्हिडिओ, तो वापस पाहायचा आहे आणि पुन्हा ते ट्रिक्स नुसार तयार करायचं आहे. नंतर इनर्ट गॅस आणि एस ब्लॉक एलिमेंटचं जेवढं शिकवलेलं आहे हे सर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मला माझ्या म्हणजे आपल्या ग्रुपवर सेंड करायचं आहे. कोण सेंड नाही केलं ते लक्षात येते. आजचं होमवर्क हे आहे तुमचं. इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, फर्स्ट ए ग्रुपचं आणि सेकंड ए ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फक्त इनर्ट गॅसचं कम्प्लीट करायचं आहे ना. इनर्ट गॅसचं दोन्ही प्रकारे मी जसं शिकवलं तसं इनर्ट गॅसचं तुम्हाला अशा प्रकारे कम्प्लीट करायचं आहे, कारण हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वच एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे. तुम्हाला लक्षात येईल आता. आणि म्हणून मी पहिले इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं त्याच्यावर फोकस केलं.